नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजलेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पहिली बातमी आहे ती अशोक खरातच्या एका साथीदाराच्या संदर्भातली। अशोक खरातचा साथीदार म्हणून ओळखला जाणारा नामकर्ण आवारे याला अटक करण्यात आली आहे। हा नामकर्ण आवारे हा शिवनिका ट्रस्टचा सचिव सुद्धा आहे। बोंधू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आणखी एकाला बेड्या ठोकण्यात आल्या, त्याचा हा तपशील आता आपल्या समोर आहे। अशोक खरातची जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 बनावट खाती आहेत। ही सगळी खाती करण्यासाठी नामकर्ण आवारे हा व्यक्ती मदत करत होता असा आरोप आहे। नामकर्ण आवारे सिन्नर औद्योगिक वसाहतीचा चेअरमन, जगदंबा पतसंस्थेचा संस्थापक आणि एकेकाळी भाजप सोबत सक्रिय असलेला व्यक्ती आहे। जयेश सावंत आमचे सहकारी आणि प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। जयेश, आपल्याला माझा आवाज येत असेल तर आपण पटकन सांगा, नामकर्ण आवारे म्हणजे तोच की ज्यानं स्वतःवर एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात त्यांनी अशोक खरातच्यावर भले मोठे परिच्छेद लिहिले, त्याला पकडून काय माहिती मिळणार आहे पोलिसांना? नक्कीच आपण बघितलं तर बोंधू अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून जे काही नावं चर्चेत होते त्या नावांपैकी एक म्हणजे नामकर्ण आवारे, जो जगदंबा पत संस्थेचा संस्थापक आहे। आणि याच जगदंबा पत संस्थेमध्ये जे आहेत 32 खाती जी आहेत, बनावट खाती, ही अशोक खरातने उघडली होती। मोठा आर्थिक गैरव्यवहाराचा देखील आरोप या संदर्भात झाला होता। आणि नामकर्ण आवारेला आज जे आहेत सिन्नर पोलिसांनी जे आहेत बेड्या ठोकलेल्या आहेत। एकंदरीत एकीकडे अशोक खरातला आज 5 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे आणि दुसरीकडे त्या तपासादरम्यान आज आवारेला या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। आणि हाच तो आवारे आहे सर की ज्याने एक पुस्तक लिहिलं होतं आणि ज्यामध्ये अशोक खरात याच्या संदर्भात त्याने त्या ठिकाणी त्याच्या भावना व्यक्त केल्या। त्या धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।